महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन. संघाला तसा काही राजकीय पाया नव्हताच. तो एक संधी साधू असा संघटनेचा प्रकार आहे. संघानं हा मुद्दा आधी घेतला की हिंदू खतरे में है, हिंदू धर्म खतऱ्यात आहे की एवढी मोठी संघटना मग नोंदणी का नाही. यांनी ख्रिश्चन धर्मियांना विरोध म्हणून या गोष्टी सुरू केल्या. शतक सिनेमा एवढा जोराचा तुम्ही प्रचार केला का नाही चालला, एवढा जरी प्रश्न विचारला तरी आपल्याला संघाची खरी ताकद काय आहे हे कळून चुकेल. हा एक समुदाय असा आहे की जो बांडगुळासारखा जगतो. संघ ही एक बांडगुळी संस्था आहे. महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन. नमस्कार, मी विजय चोरमारे. महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत प्राध्यापक जयदेव डोळे यांच्याशी. डोळे सर हे औरंगाबादला म्हणजे आताच्या संभाजीनगरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पत्रकारिता विषयात चे प्राध्यापक होते. एकूण माध्यम संस्कृती, महाराष्ट्राचं समाजकारण, राजकारण याच्या संदर्भातला त्यांचा दांडगा अभ्यास आहे. आणि त्यातही वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय आहे. RSS नावाचं त्यांचं त्या संदर्भातलं पुस्तक महाराष्ट्रात खूप वाचकप्रिय आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्यांना जाणून घ्यायचा आहे अलीकडच्या काळातला सुरुवातीपासूनचा, त्यांच्यासाठी RSS हे पुस्तक खूपच महत्त्वाचं आहे. तर आज आपण डोळे सरांशी बोलणार आहोत RSSच्या संदर्भातच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दीचं वर्ष सुरू आहे. सगळीकडं शताब्दीची धामधूम सुरू आहे. सरसंघचालक मोहन भागवतांची व्याख्यानं सुरू आहेत. संघ परिवारातल्या सगळ्या संघटना आपापल्या पद्धतीने सक्रिय झालेल्या आहेत. आणि एकूणच सगळीकडं माहोल देशात आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीचा. परवाच आपण बघितलं की मुंबईत मोहन भागवतांची व्याख्यानं झाली. सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातली सेलिब्रिटी मंडळी त्या व्याख्यानाला उपस्थित होती म्हणजे ती फार स्वखुशीनं आली होती की त्यांना बळजबरीनं आणलं होतं, या सगळ्यानंतरच्या गोष्टी आहेत. पण एकूण असा माहोल बनवायचं काम सुरू आहे. तर आपण संघाच्या शताब्दी संदर्भात आज सरांशी बोलणार आहोत. तर मला सरांच्याकडून, सर नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं स्वागत आहे. मला पहिल्यांदा तुमच्याकडून जाणून असं घ्यायचं की RSS हा विषय तुमच्या एकूण चिंतनाचा, अभ्यासाचा हा कधीपासून बनला आणि तुम्ही या विषयाकडे कसे काय वळला? म्हणजे आपण नंतर मग RSSच्या शताब्दीच्या विषयाकडे जाऊया. उदगीर हे आमचं गाव. म्हणजे माझा जन्म जरी पुण्यात झाला असला तरी आमचं कुटुंब आधी नांदेडला आलं, मग उदगीरला गेलं. तर उदगीरला ज्या देशमुखांच्या वाड्यात आम्ही राहायचो तिथेच काही संघाचे स्वयंसेवक, संघाचे पाठवलेले कार्यकर्ते राहायचे. म्हणजे वाड्यातलं वातावरण चांगलं खेळीमेळीचं असायचं. पण त्याच वेळेला माझे वडील आणि आई दोघेही राष्ट्रसेवा दलाचे स्वयंसेवक कार्यकर्ते असल्यामुळे सेवा दलाची शाखा भरवण्याचं काम त्यांच्यावर सोपवलेलंच होतं. शिवाय मराठवाड्यामध्ये जो उस्मानाबाद जिल्हा होता जुना, तो समाजवाद्यांचा बालेकिल्ला होता. त्यामुळे उदगीरमध्ये गेल्यावर माझ्या आईवडिलांनी राष्ट्रसेवा दलाची शाखा सुरू केली. तिला भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला. बहुजन समाजातली सगळी मुलं मिळायला लागली. वाड्यातल्या संघातल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा मग त्याच्याच विरुद्ध दिशेला जे मोकळं मैदान होतं पोस्ट ऑफिसच्या शेजारी, तिथे शाखा सुरू केली. बरं, त्या शाखेला संख्या कमी, पण मग झालं असं की आमच्या शहराचा लौकिक हा निजामकालीन आंदोलनामध्ये बऱ्यापैकी मोठा होता. म्हणजे रझाकारांची बऱ्यापैकी अत्याचाराची मालिका होती. पण त्याच वेळेला स्वयंसेवक स्वातंत्र्य सैनिकांनी तो रझाकारांचा अन्याय अत्याचार हाणूनही पाडलेला होता. काही कत्तली, नंतर प्रतिहिंसा अशा सगळे प्रकार झालेले होते. या मुस्लिम विरोधी वातावरणाचा फायदा घेऊन संघानं एक दोन छोट्या दंगली पण केल्या होत्या उदगीरमध्ये. बर. त्यावेळेला त्यांनी
आम्ही कसं मुसलमानांना ठोकून काढलं असा प्रचार करून संघाच्या शाखेमध्ये बऱ्यापैकी लोक खेचले. पण तरी राष्ट्र सेवा दलाचे बाकीचे उपक्रम भरपूर चांगले असल्यामुळे, आकर्षक असल्यामुळे सेवा दलांच्या शाखांना भरपूर गर्दी व्हायला लागली. मग त्या स्वयंसेवकांचं आणि राष्ट्र सेवा दलांचं भांडण सुरू झालं, मारामाऱ्या पण सुरू झाल्या, पळवापळवी सुरू झाली. तर हे दृश्य मी अगदी 5व्या-6व्या वर्षापासून बघू लागलो आणि माझ्या मनामध्ये एक प्रकारचा तिटकारा उत्पन्न झाला. कारण आई वडील जे करतात ते चांगलंच होतं. सेवा दलाचं तसं साने गुरुजींच्यामुळे आणि बाकीच्या नेत्यांच्या प्रभावामुळे विधायक राजकारण होतं, सकारात्मक राजकारण होतं. संघाचं मात्र तसं नाही, हे मला अगदी बालपणीच लक्षात आलं. शिवाय त्यांनी जी मारझोड केली, हिंसा केली किंवा जो एक आक्रमकपणा त्यांनी दाखवायला सुरुवात केला, त्याच्या माझ्या मनामध्ये तिटकारा उत्पन्न झाला. आणि मग पुढे मोठेपणी मी एक सदर लिहायचं ठरवलं. पुरोगामी वाटसरू नावाचं जे मॅगझिन आहे, अभयकांता तिचा परिवर्तनाचा वाटसरू. तर त्या परिवर्तनाच्या वाटसरूमध्ये मी संघावर एक सदरच लिहायचं ठरवलं. आणि मग ते सदर इतकं लांबत गेलं की एखादं पुस्तक काढण्या इतकं त्याच्यामध्ये भरपूर लेख झाले आणि मग ते पुस्तक तसं प्रकाशित झालं. नाही, आता तुम्ही राष्ट्र सेवा दलाचा उल्लेख केला RSSच्या संदर्भानं बोलताना. तर आता त्यामुळं मी आता तो प्रश्न आधी घेतो की बाबा तुम्हाला राष्ट्र सेवा दल आणि RSS यांच्यातला नेमका फरक काय जाणवतो, आणि राष्ट्र सेवा दल आज संपण्यात आणि संघ प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याची व्याप्ती होण्यात, विस्तार होण्यात याला कोणती कारणं, यांच्या कोणत्या गोष्टी कारणीभूत असू शकतात? तो जसा डार्विनचा इव्हॉल्युशनचा सिद्धांत आहे, तसा महाराष्ट्रामध्ये तो राजकीय उत्क्रांतीचा सिद्धांत मानला पाहिजे. म्हणजे राष्ट्र सेवा दल साधारणपणे लहान मुलांसाठी त्यांच्या बौद्धिक, मानसिक, शारीरिक जाणीवा वाढवण्यासाठी, पण मग 16 वर्षांनंतर किंवा 20 वर्षांनंतर ही मंडळी तरुण झाल्यानंतर त्यांना ते सेवा दलाचं राजकारण किंवा वातावरण हे अपुरं पडायला लागलं. मग ते सगळे तरुण युवक क्रांती दलात जाऊ लागले, छात्र युवा संघर्ष वाहिनी जाऊ लागले, तरुण शांती सेनेत जायचे, काही युवक काँग्रेसमध्ये सुद्धा गेले. तर अशी ती उत्क्रांती होत गेली. त्याच्यामुळे युवक क्रांती दलातून पुढे समाजवादी पक्षात, समाजवादी पक्षातून पुढे जनता पार्टी, जनता पार्टीतून जनता दल, असा तो राजकीय सत्तेकडे जाण्याचा जो क्रम होता, त्याच्यामुळं या तरुणांना सेवा दलाचं जे काही पायाभूत काम होतं त्याचं थोडंसं विस्मरण झालं. आणि मग त्यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा आपल्या मुलांपैकी किंवा नात्यातल्या लोकांपैकी सेवा दलाच्या शाखा वाढवल्या पाहिजे, सेवा दलात नवे नवे मुलं, लहान मुलं, किशोरवयीन, बालवयीन, त्यांना जायला पाहिजे, त्यांना उत्तेजन दिलं पाहिजे, हा विचार साफ मागे पडला. आणि असं जाणवलं की ह्या कामामध्ये वेळ घालवण्यापेक्षा तरुण मुलांचंच वर्गीय, जातीय आणि राजकीय असं 3 प्रकारचं संघटन करून जर आपण डाव्या विचारांची, समाजवादी विचारांची शक्ती वाढवली तर सेवा दलाची गरज उरणार नाही, असा काहीसा विचार या तरुण पिढीमध्ये पसरला. त्याचबरोबर सेवा दलात साने गुरुजींच्या बरोबर जी मंडळी होती ती वृद्ध होत गेली. हळूहळू सेवा दलाला जो पूर्णवेळ कार्यकर्त्यांचा पुरवठा असायचा तो कमी होत गेला. जो धनप्राप्ती असायची, देणग्या असायच्या, त्याही ओसरत गेल्या. एक जो मध्यमवर्ग तयार होत होता, त्या मध्यम वर्गाला कशाला ही नवीन कटकट, दर महिन्याला पैसे द्या, व सेवा दल काय करतं, फक्त शाखा भरवतं, गाणी म्हणून घेतं, कवायती करतं, शिबिरं घेतं, व्याख्यानं आयोजित करतं, या पलीकडे काही घडत नाही, असा एक गैरसमज होत गेला. तेच काम संघ करत होतं. पण संघाला मुसलमान हा एक शत्रू आहे हे ठरवता आलं आणि कदाचित भोवतालच्या राजकारणामुळे ते काव्यबाज पद्धतीने असो की स्वाभाविक पद्धतीने असो, त्यांना मुसलमान शत्रुस्थानी आहे हे ठसवण्यामध्ये यश आलं. आणि म्हणून मग विचार, बौद्धिक अथवा मानसिक या गोष्टींची वाढ बाजूला पडून केवळ शारीरिक आणि राजकीय वाढच त्यांना जमवता आली. आणि मग जे असे धट्टे कट्टे, थोडेसे धटिंगणासारखे किंवा ज्यांना दांडगाई पसंत आहे अशी तरुण मुलं, म्हणजे मुलंच, मुली नाही, कारण राष्ट्र सेवा दलामध्ये मुली असायच्या आणि को एज्युकेशन सारखं मुला मुलींचं एक मोकळं वातावरण त्याच्यामध्ये निर्माण व्हायचं, ते त्यांनी तिकडे टाळलं. त्यांनी फक्त पुरुष मुलांचीच शाखा सुरू केली
आणि मग हळूहळू त्या विषारी, त्या विखारी अशा प्रचाराच्या वातावरणामुळे संघ वाढत गेला आणि संघाला तसा काही राजकीय पाया नव्हताच. तो एक संधी साधू असा संघटनेचा प्रकार आहे. त्याला कसली नीतिमूल्य नसतात. त्याच्यामुळे तो ज्यांच्याकडे सत्ता असते त्यांच्याकडेच जाऊ लागला. सेवादलाकडे मात्र गांधीजींचं जे आचाराचं नियमन होतं ते पाळण्याची सक्ती होती. समाजवादी संस्कार असल्यामुळे काही एक पालन संस्कृती होती. कुटुंबात कसं कोणी वागायचं त्याचा एक असा ठराविक असा साचा होता. ती बंधनं वाटू लागल्यामुळं हळूहळू सेवादलातून संख्या कमी होत चालली. पण तीच माणसं संघात गेली असं नाही. संघानं दुसरी माणसं जमवली आणि ती केवळ अपप्रचार, अज्ञान, अफवा ह्याच्यावर गोळा केली. त्याच्यामुळे साधारणपणे ढोबळमानाने मला असं दिसतं की उत्क्रांत होण्याचा मार्ग तरुण मंडळीनं पटकन दुसरा स्वीकारला. जो प्राथमिक असतो, प्रायमरी असतो, तो त्यांनी स्वीकारला नाही. त्याच्यामुळे राष्ट्रसेवा दलाच्या शाखा ओसरत गेल्या. आता तुम्ही अपप्रचार आणि अफवा या गोष्टींचा उल्लेख केला. म्हणजे आता आपण संघाच्या कार्यशैलीकडे येऊया. म्हणजे अपप्रचार करणं, अफवा पसरवणं हे एकूण संघाच्या कार्यशैलीतला महत्वाचा भाग आहे. तर या गेल्या 100 वर्षात म्हणजे ढोबळमानाने कुठल्या महत्वाच्या अशा गोष्टी असतील की संघानं अपप्रचार, अफवा करून एकूण देशभरात त्या संदर्भात काही गोंधळ उडवून दिला वगैरे? आता पहिलाच त्याचा मुद्दा हिंदू राष्ट्राचा आणि त्यासाठी त्यानं हिंदू संकटात आहे असा जो गवगवा केला त्याचा. आता 85% तेव्हाची म्हणजे संघ स्थापन झाला तेव्हा 85% हिंदूंचीच लोकसंख्या होती. मुसलमान फक्त 15% होता. आता त्याच्यामध्ये 2-5% घट वाढ झाली असू शकेल. पण हे राष्ट्र हिंदू बहुसंख्याकांचंच होतं आणि तो हिंदू बहुसंख्याक आतापर्यंतच्या महाराष्ट्रानं आणि भारतानं बघितलेल्या ज्या काही सुधारकी, क्रांतिकारक किंवा तडजोडवादी किंवा उदारमतवादी अशा ज्या काही चळवळी आणि विचारसरणी होत्या त्यांना त्यानं सांभाळलेलं होतं. म्हणजे कबीर इथेच जन्मले, तुकाराम इथेच जन्मले, साने गुरुजी इथेच जन्मले, सगळे कम्युनिस्ट पक्षाचा जन्म भारतातच झाला. अशा सगळ्या वैविध्यानं नटलेला हा देश उदारमतवादीच होता. त्याची संस्कृती गंगा जमनी संस्कृतीच होती. त्याच्यामुळं हिंदुत्वाला आणि हिंदू म्हणून घेण्याला काही धोका आलेला आहे असं कधीच नव्हतं. पण संघानं हा मुद्दा आधी घेतला की हिंदू आता हिंदू खतरे में आहे, हिंदू धर्म खतऱ्यात आहे. कारण काँग्रेस तेव्हा मुसलमानांच्या बाजूनं उभी राहिली होती. जिन्ना आणि मुस्लिम लीग एका अर्थानं स्वातंत्र्याच्या विरोधात होते, गांधीजी आणि काँग्रेसच्या विरोधात होते. पण त्याच वेळेला त्या वातावरणाचा लाभ घेऊन संघानं मुसलमानांना शत्रू म्हणून उभं केलं आणि असं एक वातावरण तयार केलं की लोकांनाही असं वाटायला लागलं की आता हिंदूंवर हे मुसलमान पुन्हा राज्य आणणार, पुन्हा मोगलांची सत्ता येणार आणि मग हे अन्याय अत्याचार करू लागणार. अशा प्रकारची अफवा सुरुवात केली. त्याच्यामुळे पहिला त्यांचा अपप्रचाराचा अफवेचा मुद्दा हा की हिंदू खतरे में आहे. आता 1925ला हेडगेवारांनी संघाची स्थापना केली. त्यावेळचा त्यांचा मुख्य उद्देश काय होता आणि त्यांच्या विचारात हिंदू राष्ट्र ही संकल्पना किती केंद्रस्थानी होती त्यावेळी? आता गंमत अशी आहे की हेडगेवारांनी स्वतःहून काही लिहून ठेवलेलं नाहीये. म्हणजे साधारण आपण राजकीय अभ्यासक कोण काय लिहून ठेवलंय, बोललंय, ते मुद्रित झालंय, संग्रहित झालंय, त्याच्या आधारे आपण त्यांच्या विचारांचा मागोवा घेत जातो. हेडगेवारांनी चतुराई अशी केलेली दिसते की स्वतः त्यांनी एक कपटाही कागदाचा मागे ठेवला नाही. त्यांच्याविषयी जी पुस्तकं आलेली आहेत ती पुस्तकं अशी सांगोवांगीची पुस्तकं आहेत. म्हणजे वयाच्या 5व्या वर्षी त्यांना शाळेमध्ये कसा इंग्रजांचा राग आला आणि मग त्यांनी शाळा कशी बंद पाडली किंवा अन्य अशा काही गोष्टी ज्या केवळ ऐकीव आहेत, त्याला पुरावे नाही आहेत. पुरावे का नाही आहेत? कारण त्यांच्या बरोबरचे जे कोणी सवंगडी साथीदार असतील ते हयात नव्हते, त्यांनी काही लिहून ठेवलं नाही आणि हेडगेवारांनी काही लिहून ठेवलं नाही. त्याच्यामुळे तर्क आपल्याला असा काढता येतो की ह्यांना म्हणजे ह्या मंडळींना स्वातंत्र्याचा जेवढा काही एक भाग होता तेवढ्यापुरता त्यांनी त्या चळवळीमध्ये भाग घेतला. म्हणजे
कागदोपत्री तशी हेडगेवार स्वतः काही काळ काँग्रेस- संघाच्या स्थापनेच्या आधी मला वाटते, संघ स्थापन झाल्यानंतर नाही. संघ स्थापन झाल्यानंतर त्यांनी एक सत्याग्रह केल्याची नोंद आहे, पण तो खरोखर केला की नाही, ते तुरुंगात गेले की नाही, कोणत्या तुरुंगात गेले, किती शिक्षा झाली, त्याचा काही थांगपत्ता नाही. त्याच्यामुळे आपल्याला नेमक्या कोणत्या कारणांमुळं हेडगेवारांना आणि त्यांच्याबरोबरच्या 10 जणांना संघ स्थापन करावा वाटला हे अजिबात सांगता येत नाही. एक पुसटशी कल्पना अशी सांगता येते की 1923 साली सावरकरांनी हिंदुत्व नावाचं पुस्तक लिहिलेलं होतं. त्या पुस्तकामध्ये तसा संघ स्थापन व्हावा किंवा संघासारखी एक संघटना हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी वापरली जावी, वापरता यावी, अशी काही योजना सावरकरांनी मांडलेली नव्हती. सावरकरांनी एक राजकीय हिंदुत्व मांडलेलं होतं. मग त्या पण हिंदुत्वाचा हिंदू महासभा होतीच ना त्यावेळी. हिंदू महासभा तर 15 साली स्थापन झालेली हा. होती. पण हिंदू महासभा प्रत्यक्ष जे काही राजकारण करू बघत होती, त्याच्यापासून यांनी फारकत घेतली, ती कोणत्या आधारावर घेतली हे काही स्पष्ट होत नाही. त्याच्यामुळे संघाच्या स्थापनेमागची जेवढी कारणं आहेत ती केवळ आपल्यासारख्या लोकांनी तर्क केलेली आहेत, त्यांना काही सांगायचंच नाहीये. म्हणजे त्यामुळे त्यांचं मग आपल्याला संघाच्या संदर्भातल्या विचारधारेकडे म्हणजे गोळवलकर गुरुजींच्या बंच ऑफ थॉट्सकडे यायला लागतं. ते सुद्धा पुस्तक त्यांच्या एका बंगलोरच्या शिष्यानं त्यांची भाषणं संग्रहित करून लिहून काढून ते पुस्तक तयार केलेलं आहे. ते स्वतः संघानं कधी काढलेलं नाही. नंतर संघानं त्या आता बऱ्यापैकी हा विचार संग्रह झालेला आहे. तेव्हा आपलं बायबलच आहे ते, हा. अशा हे पद्धतीने पाहून स्वीकारलेलं त्यांनी आहे. ते आत्मसात केलं आणि मग पुढं गोळवळकरांची जेवढी पत्र होती, भाषणं होती, लेख होते, अग्रलेख होते, ते त्यांनी एकत्र केले आणि तसे त्यांनी 13 खंड तयार केलेले. त्याच्यातलं विचारधन हा त्यांच्या शिष्यानं तयार केलेला एक होता. पण तरी सुद्धा त्याच्यामधून ज्या काही दिशा आपल्याला गावतात किंवा त्यांना जे काही करायचं होतं ते सुद्धा गोंधळलेलं आहे. म्हणजे हेडगेवारांप्रमाणे आपलं गोळवळकर हे सुद्धा उच्च शिक्षित होते. दोघेही पदव्युत्तर शिक्षण घेतलेले होते आणि बाहेर शिक्षण, महाराष्ट्राबाहेर शिकलेले होते. त्याच्यामुळे त्यांचं वैचारिक विश्व व्यापक होतच होतं. त्यांनी आपला प्रचार प्रभावी करण्याकरता अशी काही भाषणं केली की ज्याचा पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी काही संबंधच नाही. पण भाषा, विचार, प्रभाव इतका की जणू काही ते एका विषयाला धरून बोलतायत असंच होतं. गंमत अशी की हे बायोलॉजीचे MSc होते गोळवळकर आणि हेडगेवार डॉक्टर MBBS होते. दोघांचा धर्मशास्त्रावर काही प्रभाव नव्हता किंवा वेद वाचलेले नव्हते, उपनिषद वाचलेली नव्हती. भारतीय संस्कृती म्हणून जे काही ग्रंथ वैपुल्य आपल्याकडे आहे, जे संस्कृत भाषेमध्ये आहे, त्यांना संस्कृत येत होती. पण या सगळ्या ग्रंथ वैपुल्याचा त्यांनी बुद्धी समृद्धीसाठी काही वापर केला का? तर तो केला नाही. त्यांनी केवळ राजकारणासाठी जेवढी उपयोगी पडतील तेवढी उदाहरणं आणि तेवढे वेचे आणि म्हणजे तेवढे बॅरिस्टर श्लोक, जिनांचं जेवढं धार्मिक ज्ञान होतं तेवढं अगदी. तेवढंच यांचं धार्मिक तेवढंच. ज्ञान होतं. किंबहुना ह्यांचं विकृत जास्त होतं. म्हणजे यांची प्रवचनं कशी असायची? एक ऋषी होता, त्या ऋषीनं असं केलं, किंवा एक सावकार होता किंवा एक राजा होता, त्याची 2 मुलं होती, या सावकाराकडे 5 मुलं होती. अशी जुन्या काळातली म्हणजे अत्यंत त्याला ना सत्यनारायणच्या पोथीतले तसे. ठावा ना ठिकाणा अशी करून उदाहरणं देत देत कुटुंब व्यवस्था, धर्म व्यवस्था, राज्य व्यवस्था, परंपरा, संस्कृती ह्या गोष्टी त्यांनी माथी मारायला सुरुवात केली. त्याच्यामुळे एकंदर संघाचं जे काही विचार विश्व आहे ते बिनबुडाचं आहे. आता मगाशी आत्ता अपप्रचाराचा मगाशी उल्लेख झाला, तर त्या संदर्भात बोलता मला आठवली आता गोष्ट की अलीकडच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे यांचे आणि संघाचे खूप जवळचे संबंध होते. बाबासाहेबांना कसं संघाच्या कामाविषयी जाणून घ्यायला कुतूहल होतं वगैरे गोष्टी सुद्धा आता अलीकडे लिहून यायला लागल्या आहेत. तर काय वस्तुस्थिती काय? आता त्यांनी जो एक प्रचार केला की केसरीतल्या बातमीमध्ये तो उल्लेख केलाय की बाबासाहेबांनी सांगली का साताऱ्याच्या शाखेला भेट दिली आणि कराड वगैरे कुठेतरी सातारा तिथे भाषण केलं. आता गंमत अशी आहे की कोणीतरी त्या केसरी मधल्या बातमीचा एक फोटोकॉपी त्यांनी प्रसिद्ध केली. तिथे केसरी डॅश आणि मग बातमी सुरू होते. आमच्या प्रतिनिधीकडून, आमचा वार्ताहर किंवा आमचा बातमीदार असं काही लिहिलेलं नाहीये. म्हणजे संघातल्याच पैकी कोणीतरी ती बातमी त्यांनी छापली, त्याला पुरावा नाहीये.
किंवा संघ स्वयंसेवक श्रीयुत अमुक धमुक किंवा जिल्ह्याचे नेते श्री अमुक धमुक यांनी असे सांगितले, अशी जी साधारणपणे बातमीची रचना असते ती रचना सुद्धा त्या बातमीमध्ये नाहीये. त्याच्यामुळे धडधडीतपणे हा एक अपप्रचाराचा तेव्हाचाच नमुना असावा अशी शंका घ्यायला वाव आहे. कारण प्रसिद्धी कार्यालय किंवा प्रचार कार्यालय असं संघापाशी स्वतःचं असं काहीच नव्हतं. ती नोंदणीकृत संघटनाच नाहीये ना. त्याच्यामुळं आपण काहीतरी कागदोपत्री उपलब्ध करून देत राहावं किंवा पुरावे देत राहावे किंवा आपल्या एक डायरी वजा काहीतरी तर्जुमा दस्तऐवज तयार व्हावा अशी खुद्द संस्थापकांचीच इच्छा नव्हती. त्याच्यामुळे आज जो आपण 100 वर्षांनी जो प्रश्न उपस्थित करत असतो की एवढी मोठी संघटना, मग नोंदणी का नाही, तुमचं खातं का नाही बँकेमध्ये, तुमचं आधार कार्ड का नाही, तुमचा ठराविक पत्ता का नाही, तुम्हाला धन कोणाकडून मिळतं, तुम्हाला देणग्या कोणाकडून मिळतात, त्या देणग्यांचं काही अधिकृत पावती पुस्तक असतं का, किंवा तुमच्या संघात शाखेमध्ये एखाद्याला यायचं असेल तर जशी गांधीजींनी 4 आण्याची एक पावती पुस्तिका तयार केली होती तसं काही आहे? काँग्रेसचा 4 आण्याचा सभासद नाही असं म्हणायचे. तसं काहीही नाहीये. त्याच्यामुळे यांच्यावर कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवणं अत्यंत कठीण आहे. पण आता एक सगळ्यांना ते कुतूहल जाणवतं नेहमी, म्हणजे सातत्यानं जाणवतं की बा कुठलीही नोंदणी नाही, कुठलीही अधिकृतता नाही, असं असताना सुद्धा एखादी संघटना अशा प्रचंड प्रमाणात वाढते, संपूर्ण देशाची सत्ता ताब्यात घेण्यापर्यंत जाते. म्हणजे काहीतरी असल्याशिवाय कसं काय हे घडवू शकतं? त्याचं असं आहे की ही मंडळी सुशिक्षित होती, ब्राह्मण जातीची होती. वरच्या थरातून त्यांना खालच्या समाजाकडे बघता यायचं. खालच्या समाजाचं मन, खालच्या म्हणजे अशिक्षित, अंधश्रद्ध, अल्पशिक्षित, गरीब, ग्रामीण आणि जो खरोखर दैववादी आहे, नशिबावर भरोसा ठेवणारा आहे, सश्रद्ध आहे, त्यांच्या मनात काय चाललंय हे त्यांनी बघताना असं ठरवलेलं दिसतं की ह्यांच्या मनावर छाप कशाची पडेल. म्हणून मी उल्लेख केला ना की ते सांगताना कायम ऋषी मुनींच्या गोष्टी सांगायचे, राजा राजवाड्यांची सांगायचे, राजपुत्रांची गोष्ट सांगायचे. तर प्रत्येक कुटुंबामध्ये काही दुःख असतात, ही त्यांनी दुःख हेरलेली होती. शालेय शिक्षण किंवा महाविद्यालयीन शिक्षण स्पर्धेचं असतं. आता रिझर्वेशनचा मुद्दा फार नंतर निघाला, 35 सालानंतर तो निघाला, पण फैलाव तोपर्यंत झालेला नव्हता. फैलाव नंतर घटनेनं ज्या ज्या संधी, सवलती, आरक्षण, फायदे दिले तेव्हापासून संघानं प्रचाराचं एक कार्य असं दिसलं की सवर्णाच्या घरी जायचं आणि बोलता 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 काय किती मार्क मिळाले तुमच्या मुलीला, मग ते म्हणाले की असे इतके टक्के मिळाले. पण पहा शेजारच्या त्या ब्राह्मण नसलेल्या घरातल्या मुलांना लायकी नसताना, गुणवत्ता नसताना इतके मार्क मिळाले आणि त्यांना असा प्रवेश मिळाला. असा लावालावीचा कावा करायचा किंवा जमिनीचे मुद्दे असायचा. गावं कुठल्याही ग्रामीण भागामध्ये जमिनीचे बांधाचे भांडण असतातच. मग ह्याच्याकडे जाऊन त्याच्याशी लावालावी करायची, त्याच्याकडे जाऊन ह्याला काडी लावायची. असं करत 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 त्यांनी आपला एक विश्वास संपादन केला. म्हणजे मराठीतली जी म्हण आहे ना की कुलकर्णी सोनार न्हावी आप्पा, त्यांची संगत नको रे बाप्पा. कारण ही मंडळी घरात प्रत्येकाच्या जाऊ शकत होती आणि या घरातलं जे काही राजकारण किंवा या घरातलं जे काही अर्थकारण, संस्कृतीकारण होतं ते त्यांना माहीत असल्यामुळे ते कदाचित दुसऱ्यांना सांगू शकत असायचे. तीच भूमिका या संघाच्या स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन, म्हणजे त्यांचा जो नेहमी गौरवास्पद एक मुद्दा असतो ना की आम्ही घरं बांधून ठेवली, आम्ही कुटुंब आणि परिवार एकत्र केले, त्यांच्यापर्यंत आमची पोच आहे. तर ती पोच कशाच्या आधारावर होती? तुम्ही त्यांच्या आजीबाईंना हॉस्पिटलमध्ये न्यायचा काही प्रयत्न केला का? किंवा त्यांच्या मुलांना प्रवेशासाठी तुम्ही काही खटपट केली का? किंवा त्यांच्या बांधाचं भांडण होतं ते मिटवायचं तुम्ही काही केलं का? या विधायक गोष्टींपेक्षा नकारात्मक आणि विध्वंसक गोष्टींचा प्रचार करून त्या कुटुंबातली जी काही सर्वसाधारण दुःख असतात त्यांचा वापर करीत करीत ही मंडळी पोटात शिरली आणि आम्ही तुमचेच आहोत, तुमच्यासाठीच आम्ही काहीतरी करू. आणि बघा, आम्ही काय जातीव्यवस्थेविरुद्ध बोलत नाही, आम्ही धर्माविरुद्ध बोलत नाही, त्या सुधारकांसाठी सारखे किंवा त्या संतांसारखे आम्ही काही असे
ईश्वर विरोधी नाहीत, धर्मविरोधी नाहीत, त्याच्यामुळे आम्हाला तुमचा विश्वास हवा आहे, असं करत 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 त्यांनी हा एवढा फैलाव केला. तर ही एक युक्ती आहे, हा एक डावपेचाचा भाग आहे. त्याच्यात तर्क काही नाही, त्याच्यात बुद्धी काही नाही, त्याच्यात चांगुलपणा काही नाही. संघाशी संबंधित चर्चा करताना नेहमी सावरकर आणि संघ यांच्या संबंधाबाबत एक सातत्याने चर्चा होते. म्हणजे सावरकर हिंदुत्ववादी, संघ हिंदुत्ववादी, कधी हे सावरकर आणि संघ एकच असल्याची चर्चा होते, कधी सावरकर आणि संघ यांच्यात एक प्रचंड विरोधाभास असल्याची चर्चा होते. या पार्श्वभूमीवर अलीकडं परवाच मोहन भागवत आणि सावरकरांना भारतरत्न मिळालं तर तो भारतरत्नाचा गौरव वगैरे होईल असं म्हटलं. तर एकूण संघ आणि सावरकर यांच्या संबंधासंदर्भातलं काय आकलन आहे तुमचं? त्या दोघांमध्ये इगोचे प्रश्न मोठे असावेत. एकतर हिंदू महासभा आणि इंग्लंडमध्ये जाऊन स्वातंत्र्यासाठी करणं हे तर आपल्याला मान्यच करावं लागेल. नंतरचा माफीनामा वगैरे हा तो वेगळ्या गोष्टी गोष्टी तो वेगळा. पण सावरकर तेव्हा गांधींच्या आधी लोकप्रिय नेते होते. टिळकांना एवढेच त्यांच्याकडे लोक खेचले गेले होते. शिवाय महासभा ही राजकारणामध्ये होती. नंतर मग संघाचा जन्म झाला. तर त्याच्यामुळे आपल्या मागून आलेल्या लोकांबद्दल एक तुच्छताभाव कदाचित सावरकरांकडे आणि महासभेकडे असावा. पण नंतर लक्षात आलं की निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ला जाऊ लागला महासभेकडे. संघटन काही तिघडं जमेना. पंजाबची महासभा वेगळी, दिल्लीची महासभा वेगळी, महाराष्ट्राची महासभा वेगळी, नेतृत्व परत सावरकरांपाशी की आर्य समाजी लोकांपाशी की आणखीन कोणापाशी, असे बरेच विसंवाद उत्पन्न झाले. त्याच्यामुळे मला वाटतं असं की सावरकरांना कोणीतरी आपलं एक मनुष्यबळ आपल्या हाताशी असावं असं वाटू लागल्यामुळे त्यांनी बहुतेक हात जुळवणी केली संघाशी केली. पण ती थेट नाही केली, कारण तसे ते बुद्धिवादी मानले गेले, तर्कनिष्ठ विचार करायचे. त्यांना ते स्वतः शस्त्रावर आणि बळावर विश्वास ठेवणारे होते. म्हणजे त्या एक कायम छत्री घेऊन हिंडायचे किंवा कमरेला पिस्तूल लावायचे किंवा जंबिया ठेवायचे, असा त्यांचा एक परिपाठ असायचा. तर ह्याचा अर्थ ते सशस्त्र क्रांतिवादी होते. आणि संघाचाही लोकशाहीवर, अहिंसेवर, सत्याग्रहावर विश्वास नव्हता. संघ ही एक सशस्त्र आणि बळावर राजकीय बदल करू बघणारी संघटना होती. त्याच्यामुळे ती याला नव्हती नवरा आणि तिला नव्हता, ती जी म्हण आहे आपल्याकडे, तसा यांची अवस्था झाली. यांना लिडरशिप नव्हती, इंटेलेक्च्युअल मान्यता नव्हती, वैचारिक असं काही देता येत नव्हतं. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर जे काही राजकारण न्यायची असते क्षमता, ती संघापाशी नव्हती, ती सावरकरांपाशी होती. म्हणून या दोघांची गरज म्हणून एकमेकांपाशी ते आले. आणि ते उघड झालं नथुराम गोडसेनं जो खून केला गांधीजींचा, त्यावेळी सावरकर पण एक आरोपी होते. आणि गोपाळ गोडसेनं जे लिहिलंय की आम्ही संघातलेच होतो, नथुरामही संघामध्येच होता आणि सावरकर मात्र आपला काही संबंध नाही अशा पद्धतीने दाखवत राहिले. तिथे ते स्पष्ट झालं. वल्लभभाईंना ते कळून चुकलं. फक्त पुरावे नव्हते म्हणून पुराव्याअभावी सावरकर सुटले. पण या दोघांचं अभिन्न नातं स्वातंत्र्य चळवळ जशी आकाराला येत गेली तसं स्पष्ट होत गेलं. जो एक सध्या चर्चेत मुद्दा आहे, म्हणजे ती जी वस्तुस्थितीच आहे म्हणा, की स्वातंत्र्याच्या आंदोलनात 25 पासून म्हणजे स्थापनेपासून एकूण चले जाव चळवळ वगैरे यात संघ कुठेही नव्हता. पण आज वातावरण आपण 100 वर्षानंतर बघितलं तर असं केलं जातंय की जणू स्वातंत्र्याचा लढा संघाच्या नेतृत्वाखालीच लढला गेला. तर याच्याकडे कसं बघता तुम्ही? त्याच्याविषयी सुद्धा गंमत अशी आहे का, आता अलीकडे एक पुस्तक आल्याचं दिसतं मला. त्याच्यामध्ये गावोगावच्या संघ स्वयंसेवकांनी कसे सत्याग्रह केले आणि त्यांची तुरुंगात कशी रवानगी झाली, अशी काहीतरी कात्रणं, बातम्यांच्या नोंदी वगैरे असे आहे. पण त्याला परत आधार नाही, कारण आपल्याकडे स्वातंत्र्य सैनिक म्हणून मानधन देण्याचा, पेन्शन देण्याचा आणि पदक देण्याचा जो काही एक कायदेशीर रिवाज आहे तो सरकार मान्य आहे, सर्व मान्य आहे. तसं ह्यांच्यापाशी मग असं का नाही की यांनी एक तरी सत्याग्रह केला, त्याच्यामुळे ब्रिटिशांना राग आला आणि इतके तुरुंगात गेले, असं यांच्यापाशी काहीच नाहीये. त्याच्यामुळं परत प्रचाराचाच भाग जास्त आहे. आणि दुसरा मुद्दा
आता कसं झालंय की राहुल गांधीनं एकदम आघाडीच उघडली संघ आणि भाजपवर. बरं, काँग्रेसवाल्यांनी आणि संघानं आणि आपलं आणि राहुल गांधीनं त्यांना बॅकफुटवर नेलं की तुम्ही राष्ट्रवादी चळवळीमध्ये नव्हता, स्वतःला राष्ट्रवादी म्हणता, पण राष्ट्रवाद स्थापन करण्याकरता जी चळवळ करावी लागते ती तुम्ही चळवळ केलीच नाहीये. म्हणून मग आत्ता ते गुलामगिरीची, वसाहतवादाची, साम्राज्यवादाची जी काही प्रतीकं आहेत ती प्रतीकं आम्ही बदलून टाकतो असं म्हणून काही वेडगळ कृती सुरू केलेल्या आहेत, ज्या कृतींना काही अर्थच नाही. नावं बदलणं, मूर्ती बसवणं, नवीन हटवणं, म्हणजे ल्युटन्सचा पुतळा दिल्लीतला सभागृह हटवणं. तर संजय राऊतनी त्या पुतळा हटवण्याबद्दल असं लेख लिहिलाय की संजय राऊतांना राज्यसभेचा सदस्य म्हणून जे घर मिळालं तेच घर राजाजींनी राहण्यासाठी पसंत केलेलं होतं आणि ती वसाहत लुटियन्सने बांधलेली होती. म्हणजे हे दुसरे गव्हर्नर जनरल झालेले राजाजी, त्यांना ब्रिटिशांच्या कुठल्याच गोष्टीचा असं काही वावडं नव्हतं. मग ह्यांनाच का असा वावडं वाटायला लागलेलं आहे? तर काही ना काहीतरी करून आपण देशवासियांशी संबंध नातं जोडायचं आणि कुठल्या तरी मोठ्या अशा त्यागमय राजकारणाचा आपण घटक होतो हे सिद्ध करण्याची केविलवाणी धडपड येते. या पलीकडे संघाला वसाहतवादाचं, साम्राज्यवादाचं, गुलामगिरीचं वैषम्य वाटत नाही. दुसरा एक सातत्यानं संघाच्याकडून संघाचं संदर्भात बोलताना संघाचे काही विरोधकी संघाच्या सामाजिक कार्याबद्दल खूप बोलतात. म्हणजे संघ त्यांच्या 40हून अधिक संघटनांच्या मार्फत जे सेवा कार्य करत असतो, आपत्तीच्या ठिकाणी धावून जात असतो किंवा कुठल्याही राष्ट्रीय संकटाच्या वेळी पहिल्यांदा संघ मैदानात येतो. हे प्रत्यक्ष किती आहे, त्यात प्रोपागंडा किती आहे? प्रत्यक्ष किती आहे हे कोणालाच माहित नाही, कारण कागदोपत्री पुरावा ते ठेवतच नाहीत. आम्ही ईशान्य भारतात गेलो, ईशान्येतल्या राज्यांमध्ये असं 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 केलं असं ते सांगतात. तिथे हॉस्पिटल्स बांधली, शाळा सुरू केल्या, शिक्षण सुरू केलं, बाकीच्या काही सोयी सुविधा असतील त्या सुरू केल्या. पण हेतू काय आहे? हेतू तिथे ख्रिश्चन मिशनऱ्यांची संख्या वाढली आणि ख्रिश्चन धर्मांतर जास्त होऊ लागलं म्हणून हे तिकडे जात आहेत. म्हणजे गांधीजींचं मन किंवा साने गुरुजींचं मन हे पूर्णपणे सेवाभावी होतं. त्याच्यामध्ये स्वार्थ कुठलाच नव्हता किंवा दूरचं लांबचं उद्दिष्ट असं कुठलंच नव्हतं. सेवा म्हणजे सेवा. ह्यांनी ख्रिश्चन धर्मीयांना विरोध म्हणून या गोष्टी सुरू केल्या. कारण 100-150 वर्षांपूर्वी व्हेरियर एल्विन नावाचे एक गृहस्थ होते. त्यांनी नॉर्थ ईस्ट मधल्या ख्रिश्चन मिशनऱ्यांवर पुस्तक लिहिलेलं आहे. किती खडतर प्रवास करून, हिंस्र प्राण्यांचा संघर्ष करून, प्रतिकूल निसर्गात राहून या ब्रिटिशांनी कशी तिथे शाळा सुरू केली, दवाखाने सुरू केले आणि मग त्याच्यातून धर्मांतर निर्माण केलं हे त्यांनी लिहिलंय. त्याचा प्रतिवाद म्हणून हे तसं करतायत. म्हणजे निरोगी प्रजा जन्मावी हा त्यांचा हेतू नाही, बुद्धिमान प्रजा जन्मावी हा त्यांचा हेतू नाही, पर्यावरण उत्तम असावं हा त्यांचा हेतू नाही. ख्रिश्चन धर्मीय ते करतायत आणि मग आपली जनता हिंदू धर्म सोडून तिकडे. हिंदू धर्म कशाला? त्यांना धर्मच नाही ना. ईशान्येच्या 7ही-8ही राज्यांमध्ये ट्रायबल आदिवासी जमातींचं राज्य आहे, त्यांना धर्म कसलाच नाहीये. पण त्यांना तो धर्म तिथे त्यांच्या माथी मारायचा आहे, हिंदू धर्मीयांची संख्या वाढवायची म्हणून आहे. त्याचप्रमाणे बँकिंग क्षेत्र, शेती क्षेत्र, शिक्षण क्षेत्र अशा सगळ्या क्षेत्रामध्ये भारती असं नाव लावून ते करतात. म्हणजे सहकार भारती, विद्या भारती, कृषी भारती असं भारती लावून ते तिथे करू लागतात. पण त्यांचा हेतू त्या क्षेत्रातल्या समाजवाद्यांना, त्या क्षेत्रातल्या साम्यवाद्यांना, त्या क्षेत्रातल्या उदारमतवाद्यांना हटवून आपली तिथे सत्ता स्थापन करावी हा आहे. बोनससाठी ते लढाया करतात का? आत्ता एवढी मोठी बेकारी उत्पन्न झालेली आहे, भारतीय मजदूर संघानं त्याच्या विरुद्ध आंदोलन सुरू केलंय का? नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे इतकं काहीतरी अघटित घडेल असं होतंय, ह्यांच्या वतीनं काही बोललं जात आहे का? नाही. अंधश्रद्धा निर्मूलन नेहमी आपण डाव्या मंडळींनीच का करायची? तुम्हाला जर अंधश्रद्धा बोचतीये, दिसतीये तर तुम्ही त्याच्या विरुद्ध काही करायचंच नाही का? तुम्ही बालविवाह थांबवले नाहीत, तुम्ही विधवा विवाह सुरू केले नाहीत, तुम्ही हुंड्याविरुद्ध
कधी काही उभे राहिला नाही. तुम्ही लग्नामध्ये बाष्कळ खर्च केला जातो त्याच्या विरुद्धही काही केलं नाही. मग तुम्ही करता काय? ह्याचा अर्थ जिथे जिथे डाव्यांचे, उदारमतवाद्यांचे, काँग्रेसचे पुंजके असतील तिथे जाऊन आपण त्यांच्यासारखंच करायचं, संख्या वाढवायची आणि त्यांना बाजूला हटवून आपण तिथे काहीतरी केलं असं दाखवायचं. मुळात ते अत्यंत वरपांगी आहे, त्याला कसलंही ध्येय धोरण नाही, प्रचार मात्र भरपूर आहे. पण त्याला यश, राजकीय पातळीवर त्याला यश मिळताना दिसतंय मी गेल्या तेच काही तर वर्षात बघितल्यानंतर. हे सगळं माझा ते मुद्दा करतायत. तोच आहे की संघ ही एक अत्यंत संधी साधू आणि स्वार्थी अशी संघटना होती. तिनं स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिशांना विरोध का केला नाही? जे जे सत्ताधारी असतील त्यांच्याशी सलगी करून जेवढं आपल्या पदरात पाडायचं तेवढं पाडून घ्यायचं. म्हणजे मला आठवत आहे की 25 साली स्थापना झाली आणि प्रतिसरकारची चळवळ सुरू झाल्यानंतर किर्लोस्कर वाडीमध्ये जे हल्ले सुरू झाले किंवा ब्रिटिशांनी धरपकड सुरू केली, नाना पाटील, आपले दुसरे जी.डी. लाड किंवा लाड नाना लाड नायकवडी वगैरे, या सगळ्यांना तर तेव्हा किर्लोस्कर कारखान्यावर हल्ला होत होता. ब्राह्मणेतरांनी केला की तुमच्या कारखान्यामध्ये RSS वाले लोक आहेत, कारण गांधीजींचा नंतर खून झाल्यानंतर. तर 25 साल ते 35, 42, 45, 38 नागपूरहून सांगली कुंडलपर्यंत किंवा साताऱ्यापर्यंत ही संघटना फैलावते कशी? कोणाच्या जीवावर? तर उघड आहे की ब्राह्मण तितका मिळवावा हेच त्यांचं सुरुवातीचं धोरण होतं. आता त्यांनी बहुजन समाज, आदिवासी, शेड्यूल कास्ट म्हणजे या सगळ्या गोष्टी प्रतिसरकारच्या केलेल्या आहेत. काळातल्या कथेत लोक सांगतात त्या काळात संघाचे लोक खबरी होते ब्रिटिशांचे. म्हणजे म्हणजे नोंदी, अधिकृत नोंदी आहेत म्हणून त्याच्या मी काय संदर्भात. म्हणतो की स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सहभाग घेतला नाही, कारण सत्तेशी जवळीक साधून आपला विकास त्यांना याच्याच करून घ्यायचा. अनुषंगानं म्हणजे समोर प्रबळ सत्ता असल्यानंतर संघवाले जमून घेतात. ह्याची 2 उदाहरण आपल्याला पुन्हा देता येतील की 48ला गांधी हत्येनंतर सुद्धा त्यांनी त्याच त्यांचं वर्तन आणि हो. पुन्हा आणीबाणीच्या काळातलं त्यांचं वर्तन, बरोबर. याच्याकडे कसं बघाल तुम्ही? अहो, भाई वैद्यांनी मला सांगितलेली एक हं. गोष्ट अशी की येरवड्याच्या तुरुंगामध्ये बाळासाहेब देवरस, भाई वैद्य, सगळी समाजवादी आणि संघवादी मंडळी एकत्रच होती. तर तिथे भाई वैद्यांनी प्रस्ताव दिला की आपण काहीतरी एकत्र काम करूया, कारण तुरुंगात किती दिवस राहू काही माहीतच नव्हतं. बाळासाहेब देवरसांनी त्यांना हो म्हटलं, पण हळूच गुपचूप त्यांनी इंदिरा गांधींना पत्र लिहिली आणि इंदिरा गांधींना पत्र लिहिली की तुम्ही जे करताय ते योग्य आहे. म्हणजे दिल्लीमध्ये तुर्कमान गेटमध्ये जी काही कारवाई झाली संजय गांधीनं केली, तिथे मुसलमानांनी प्रतिकार केला होता नसबंदीच्या सक्तीला, ते बरोबर आहे असं त्या पत्रामध्ये म्हटलेलं होतं. किंवा बाकीचे तुम्ही 20 कलमी कार्यक्रम आयोजित करताय तो पण बरोबर आहे, आमचं काय चुकलं, आम्ही तुमच्या विरुद्ध काय म्हटलं, अशी पत्र लिहून त्यांची सुटका केली. फार थोडे संघवाले 21 महिने पूर्ण तुरुंगामध्ये राहिले आणीबाणीच्या काळात. समाजवादी पूर्ण राहिले, कुणी माफी मागून पुढे आलं नाही, मागे घरी गेलं नाही. तसे हे असे करत गेले. त्याच्यामुळे सत्तेशिवाय आपलं चालत नाही, सत्तेशिवाय आपल्याला वाढता येत नाही, हे धोरण त्यांनी स्वीकारलं. मग तो काँग्रेस पक्ष असो, जनता दल असो, जनता पक्ष असो, आता तर भाजप त्यांचाच पक्ष सत्तेवर आलाय. त्याच्यामुळं सामाजिक चळवळी, सामाजिक समस्या या गोष्टी सोडवण्यामध्ये त्यांना अजिबात रस नाही. जे काय त्यांचं चालतं ते निव्वळ प्रचाराचं काम असतं. आता एकूण संघाची 100 वर्षाची वाटचाल बघितली, तुम्हाला काय एकूण या 100 वर्षाच्या वाटचालीकडे बघून काय वाटतं तुम्हाला? त्याचं कसं मूल्यमापन करा? त्यांनीच गोष्ट सिद्ध केलेली आहे. आता मागच्या महिन्यामध्ये शतक नावाचा एक सिनेमा प्रसिद्ध झालेला आहे, तो संघावरचा आहे. तो थोडासा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करूनही तयार केलेला आहे. माझा एक मित्र आणि माझ्या बायकोची एक मैत्रीण वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या वेळी तो चित्रपट बघायला गेले असता त्या मित्रानं सांगितलं की 3 जण उभे होते, मी चौथा ऍड झालो म्हणून त्यांनी चित्रपट दाखवायचं कबूल केलं. ही नाशिक मधली गोष्ट. आमच्या औरंगाबाद शहरातली गोष्ट अशी की त्या मैत्रिणी बघून गेल्या, पण संख्या कमी म्हणून त्यांनी तो शो रद्दच केला. म्हणजे भारतावर भाजपाचं राज्य, ठिकठिकाणच्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता, भाजपच्या निमित्तानं संघ सगळीकडे पसरलेला. मग शतक नावाचा संघाची जन्मकथा सांगणारा सिनेमा पडतो कसा?
तुम्ही सक्ती का नाही केली? तुम्ही प्रत्येक घरामध्ये तिकीट का नाही खपवलं? तो साफ कोसळलेला. आता गंमत अशी की मोदी नावाचा सिनेमा कोसळलेला. सेम तशीच अवस्था होती त्याची. म्हणजेच मला असं वाटतं की यांना जो काही तथाकथित पाठिंबा मिळतो हं. तो माध्यमांच्या बळावर मिळतोय, तो सत्तेच्या बळावर मिळतोय. जसे काँग्रेसमध्ये संधी साधू येत गेले, हं. प्रत्येक राजकीय पक्षामध्ये संधी साधू लोक येत जातात, तसे आज भाजपमध्ये असंख्य संधी साधू आहेत. तसेच आम्ही संघाचे म्हणून सांगणारे लोक आहेत. बर, पावती फाडायचीच नसल्यामुळे आम्ही सच्चे का झुटे हे कोणी ठरवणार? अशा प्रकारे म्हणजे आता काँग्रेसमध्ये भाजपमध्ये गेलेले अधिक म्हणजे मोठ्यानं हिंदुत्वाची वांग देताना आपला विखे पाटलांच्या पासून हो, अशोक हो. चव्हाणापर्यंत हो. सगळी मंडळी मोठमोठ्यानं संघाचं गुणगान गाताना दिसतात आणि काँग्रेसला शिवाय म्हणून देताना. हा जो काही हे सोंग आहे, ही सगळी सूज आहे, ही काही खरी त्यांची ताकद नाहीये. त्याच्यामुळे आपण सर्वांनी शतक सिनेमाचं काय झालं? शतक सिनेमा एवढा जोराचा तुम्ही प्रचार केला, का नाही चालला? एवढा जरी प्रश्न विचारला तरी आपल्याला संघाची खरी ताकद काय आहे हे कळून चुकेल. अधिक याच संदर्भातला एक ठोकळीवाद प्रश्न म्हणजे 100 वर्षात संघानं काय मिळवलं? काहीही नाही. कारण मुळात काही केलंच नाही ना. हं. म्हणजे फुले दाम्पत्यानं ह्या गोष्टी केल्या आपल्याला दाखवता येतात. गांधीजींनी अमुक अमुक केलं आपल्याला दाखवता येतात. बाबासाहेबांचं तर अख्खं आयुष्यच काहीतरी करून दाखवल्याचं होतं. जे पुढे नेलं, बदललं, परिवर्तन केलं, जुनं होतं टाकून दिलं. सगळी संत परंपरा घ्या, सगळे आपले समाज सुधारक घ्या, सगळे आपले क्रांतिकारक घ्या, स्वातंत्र्य सैनिक घ्या. त्यांनी कृती केली. त्यांनी हा देश घडवला, खराखुरा घडवला. यांनी कुठं काय केलं? कुठल्या अर्थानं यांनी देश घडवला? विज्ञान, तंत्रज्ञान, वाङ्मय, कला, क्रीडा कुठंही नाही. त्याच्यामुळे हा एक समुदाय असा आहे की जो बांडगुळासारखा जगतो. संघ ही एक बाणगुळी संस्था आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी आणि बाकीच्या नागरिकांनी ज्या ज्या गोष्टी करून ठेवल्या त्यांच्यावर हा बाणगुळासारखा जगतो आणि हे आपलंच आहे असं दाखतो. आणि बाणगुळ जसं शोषण करून आपलं वाढवत नेतं तसं हे बाणगुळ आहे. ह्याच्याकडे ओरिजिनॅलिटी नाही. कारण संघ इटलीमधून आला, जर्मनीमधून आला, पोशाख गणवेशापासून कवायतींपासून सगळ्या गोष्टी त्यांनी टिकवून घेतल्या. मुळात राष्ट्रवाद हीच कल्पना युरोपीय आहे. तेव्हा यांचा राष्ट्रवाद, यांचा सांस्कृतिक राष्ट्रवाद, यांचा गणवेश, यांच्या कवायती, यांचे विचार हे सगळं बाहेरून आलेलं आहे. यांच्याकडे स्वतःचं सांगण्यासारखं काहीही नाही. त्याच्यामुळे त्यांना माध्यमांवर आणि सत्तेवर अवलंबून राहावं लागतंय. पण आता याच अनुषंगानं आपण शेवटाकडे जाताना माध्यमांच्यावर तर त्यांचा प्रभाव म्हणजे अगदी लालकृष्ण अडवाणी जनता पक्षात माहिती नभोवाणी मंत्री झाले तेव्हापासूनचा आणि नंतर आता सुद्धा 2014 नंतरचा मोदी आल्यानंतरचा आणि एकूण सांस्कृतिक क्षेत्रात ला त्यांचा जो वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न याचा त्यांना सगळा यात मोठा लाभ झाला दिसतो. कसं आहे, आपल्याकडे काही वेळेला जे संदेश पोचवले जातात ते नीट पोचवलेही जात नाहीत आणि घेतलेही जात नाहीत. म्हणजे आपल्याकडे खूप मोठी ब्राह्मणेतर चळवळ झाली आणि तिचा पाया, सैद्धांतिक पाया अगदी योग्य होता. कारण ब्राह्मणांनी खरोखरच शोषण केलेलं होतं, अन्याय केलेले होते आणि मनुस्मृतीमध्ये त्यांचा वाटा होता इत्यादी इत्यादी. ते बाबासाहेबांपासून अनेकांनी सगळं सांगितलेलं आहे. पण या ब्राह्मणांनी असं एक तत्वज्ञान सुरू केलं की त्यांनी केलं असेल, आमचा काय दोष? मग तुम्ही आजही आम्हाला का शिव्या देता? आता हा तर्क हा दुष्ट तर्क आहे. तुम्ही फायदा घेता ब्राह्मणांच्या परंपरांचा, विद्वत्तेचा, त्यांच्या ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंगच्या शक्तीचा, इतिहासाचा, संस्कृतीचा, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही फायदा घेता. पण केवळ टीका झाली म्हणून तुम्ही आमचा त्यांचा काय संबंध म्हणून स्वतःला दूर लोटू बघता, तर असं नाही चालणार. तुम्हाला दोन्ही गोष्टी स्वीकाराव्याच लागतील. पण मग अशा वेळी काय होतं की जो सुशिक्षित मध्यमवर्ग होता, ब्राह्मणी होता, सवर्ण होता, जो भारतातल्या सर्वच डाव्या विचारांच्या तळाशी होता. कम्युनिस्ट पक्ष त्यांनी स्थापन केला, समाजवादी पक्ष त्यांनी स्थापन केला, डाव्या चळवळीमध्ये तोच अग्रेसर होता. तो अचानक असा 2014 पासून बाजूला झाला की आता आम्ही आमच्या ब्राह्मणांना किंवा आम्हा ब्राह्मणांना जो तुम्ही काही शिव्याशाप दिलात
त्याचा सूड घ्यायची संधी आहे. मग ब्राह्मणांसोबत ठाकूर आले, जाट आले, राजपूत आले, क्षत्रिय आले. जे जे तळच्या समुदायांमुळे बेजार झालेले होते की अत्याचार तर केलेला आहे, सत्ता तर हिसकावली गेलेली आहे, मग हिसकावली गेलेली सत्ता, प्रतिष्ठा मातीस मिळालेली ती पुनःप्राप्त करायची आणि त्याचबरोबर जी आर्थिक साधनं आरक्षणामुळे सवलतींमुळे अन्य जातीयांच्या हातात गेली आहेत ती कशी परत मिळवायची, ह्या 3 गोष्टींसाठी हे भाजपच्या मागे उभे राहिलेले आहेत. तर हा जो एक सामाजिक परिवर्तनाचा आपला भाग असे, टीका करायची, प्रतिवाद करायचा आणि त्यांची कुलंगडी भानगडी उघडकीस आणायच्या, आता सगळं सुडाचं राजकारण चालू आहे. माझ्या मते आज भाजपची सत्ता ही सवर्णांनी घेतलेल्या सुडाचं प्रतीक आहे. म्हणूनच आज सर्व दलित, सर्व आदिवासी, सर्व महिला आणि सर्व गरीब ग्रामीण हे लोक भरडले जात आहेत आणि त्यांच्या दुःखांकडे ना मीडियाचं लक्ष आहे ना सत्ताधाऱ्यांचं लक्ष आहे. कारण सगळे मिळून म्हणतायत की घ्या, इतकी वर्ष तुम्ही आम्हाला शिव्या घालत होता, आता ह्या शिव्यांची परतफेड आम्ही न बोलता अशा प्रकारे करून दाखवतो. शेवटचा प्रश्न, म्हणजे तुम्ही आता 100 वर्षानंतर पुढच्या 25 वर्षातलं संघाचं भवितव्य कसं असू शकेल, संघाची वाटचाल कशी असू शकेल, कसं बघता तुम्ही याच्याकडे? आत्ताच युद्धामुळं गावोगावी इंधनाचा प्रश्न उत्पन्न झालेला आहे. सर्व प्रकारचं इंधन हळूहळू ब्लॅक मार्केट वाढायला लागेल, टंचाई तर सुरू होईलच. त्याखेरीज नोकऱ्यांवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कौतुक करणारं, गौरव करणारं हे सरकार पण किती जणांच्या नोकऱ्या खाईल आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोणालाच माहिती नाहीये. म्हणजे एकीकडे युद्धाचे परिणाम होत आहेत, एकीकडे आधुनिक तंत्रज्ञानाचे परिणाम होत आहेत, एकीकडे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे परिणाम होत आहेत. ग्लोबलायझेशनमुळे परत फायदे पण झालेत, पण तुम्ही आत्मनिर्भर व्हायचा प्रयत्न करताय. अशा अनंत गोष्टींचा चुथडा या सरकारनं केलाय. आणि उच्च शिक्षणाच्या बाबतीत NEP नावाचा जो काय एक नवं शैक्षणिक धोरण त्यांनी खूळ आणून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे तर आणखीनच बट्ट्याबोळ झालेला आहे. अशा भौतिक गोष्टी, धार्मिक अथवा सांस्कृतिक नव्हे, पोटा पाण्याच्या गोष्टी या मध्यम वर्गासकट सर्व वर्गांना छळू लागतील, तेव्हा कुठे या भारतीय जनता पार्टीच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रभावातून ही भारतीय जनता मोकळी होईल. अन्यथा पोटा पाण्याला काही नाही मिळालं तरी अस्मितेसाठी, संस्कृतीसाठी, देशासाठी, देवासाठी आम्ही बलिदान करू, त्याग करू, अशा घोषणा देणारे लोक आपल्या देशात होऊनच गेले. त्याच्यामुळे ती एक शक्यता आहे की ह्याचा अर्थ हा देश खड्ड्यात जावा, या देशातल्या लोकांचं दारिद्र्य वाढावं अशी आपली इच्छा नाही, पण सरकार दोषी आहे हे ठरवणारा मध्यम वर्ग आणि मतदार वर्ग जोवर ताळ्यावर येत नाही तोवर मला असं वाटतं की ही परिस्थिती, हे संघाचं स्तोम आणि भाजपची ही फुगवलेली, सूज आलेली जी काही राजनीती आहे ती तशीच राहील. म्हणून आपल्यासारख्या लोकांनी सतत प्रबोधन करत राहिलं पाहिजे. संघाची जी काय सत्यता आहे, वस्तुस्थिती आहे, ती लोकांसमोर सतत आणत गेली पाहिजे. ते जरी काही माहिती देत नसले तरी आपण खोलात खोल जाऊन, त्यांच्या जवळ जाऊन त्यांची वस्तुस्थिती सतत सांगत गेली पाहिजे. कारण प्रस्थापित माध्यमांवर आता कोणाचा विश्वास उरलेला नाही. तुमच्यासारख्या पर्यायी माध्यमांवरच आता लोक विसंबून आहेत. तेवढं आपण केलं तरी पुरेसं आहे. धन्यवाद सर. आपण महाराष्ट्र दिनमानची या विषयावर एवढ्या सविस्तरपणे गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.